लेकिन 7 जन्म तो होता नहीं है, हमें यही नहीं पता है हम पिछले जन्म में क्या थे और अभी अगले जन्म में क्या होने वाले। ये तो सब अपनी अपनी मान्यता है। पण तसं नाही आहे, पण एक कुठेतरी मनात की त्यांना यश कीर्ती सर्व लाभू दे, ते सुखी म्हणजे आपण सुखी। ऑक्सिजनची कमतरता आहे, देवाला विनवणी करायची की ऑक्सिजन द्या, मग फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला झाडं देताय ना, ते झाडं लागवड करा, वृक्षाचं संवर्धन करा। देवाने सांगितलंय म्हणून आम्ही फॉलो करतोय, किंवा मग असं पोथी पुराणात लिहिलेलं आहे की असं हे व्रत केल्यावर याचं फळ हे मिळतं। जन्मजन्मी तोच नवरा मिळाला तर हे आपल्याला तर काही माहिती नाही, आपण पुढचा जन्म बघितलाच नाहीये ना। नमस्कार, आयकॉन्टीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आहे वट पौर्णिमा, सावित्रीबाई वट पौर्णिमा आज आहे आणि या ठिकाणी आपण बघत आहोत की बऱ्याच महिला या ठिकाणी पूजा अर्चा करताना दिसत आहे। त्यांना आपण विचारूया आजच्या दिवसाचं महत्त्व काय। भाभी जी, आप बता सकते हो आज का दिन इतना महत्व का क्यों है? आज का दिन इसलिए महत्वपूर्ण है क्योंकि आज के दिन सावित्री ने अपने पति को जो मृत्यु को प्राप्त हो गया था उसको यम के पास से वापस लेके आई थी। 3 दिन तक उसने वट वृक्ष के नीचे उसकी पूरी सेवा की और यम के पास से उसने वापस लाया। इसलिए उसकी अपने पति की लंबी आयु के लिए सभी औरतें ये उपवास और व्रत करती है और वट की पूजा करती है। जिस प्रकार वट वृक्ष बहुत बड़ा होता है, उसी प्रकार अपनी पति की लंबी आयु के लिए और अपने परिवार की खुशहाली के लिए ये व्रत किया जाता है और आज हम सभी ने ये व्रत किया है और पूजा की है। लेकिन ऐसा लगता नहीं कि ये पतिदेव भी अन्याय करते, क्योंकि वो ऐसी कोई पूजा करते ही नहीं। वो नहीं करते, लेकिन सभी काम भगवान ने हम पत्नियों को ही दिया हुआ है। नहीं, पति कोई पूजा कर ही नहीं सकता है, क्योंकि वो जो सुबह से काम पे जाता है तो शाम को ही बेचारा घर पे आता है थका के। वो क्या ऐसा नहीं है, ये महिलाओं पे अन्याय है, यही मैं बोलूँगा। पूजा हम लोग करते हैं, पर बाकी के सारे काम है वही जिम्मेदारी उठाते हैं, अपने को सपोर्ट करते हैं, कितनी बातों में सपोर्ट करते हैं अपने पति, अपने को साथ वो उपवास भी रखते हैं, फास्ट करते हैं, लेकिन अपने को पता नहीं होता है। अच्छा, मैंने सुना है कि ये जो पूजा अर्चा होती है, जो दौरा बांधा जाता है वड़ को, तो उससे 7 जन्म के लिए वही पति चाहिए, ऐसा बोलते हैं। बराबर है? बोलते हैं, लेकिन 7 जन्म तो होता नहीं है, हमें यही नहीं पता है हम पिछले जन्म में क्या थे और अभी अगले जन्म में क्या होने वाले। ये तो सब अपनी अपनी मान्यता है। अपने पतिदेव की एक अच्छी बात बताइए ना। मेरे पति मेरी बहुत केयर करते हैं, वो मुझे कभी ऐसा फील नहीं होने देते हैं कि मैं इसके साथ गलत कर रहा हूँ। क्या बात है, बढ़िया। भाभी जी, आप? मेरे पति भी मेरी बहुत केयर करते हैं और हमेशा मेरा साथ देते हैं, मुझे हर बात में सपोर्ट करते हैं। जो चीज़ वो नहीं कर पाते वो चीज़ के लिए मुझे वो हमेशा आगे रखते हैं। क्या बात है, बहुत बढ़िया। आप बोलेंगे मैम? मैं मेरे पति मुझसे और मेरे परिवार से बहुत ज़्यादा प्यार करते हैं और हमेशा हमको सपोर्ट करने के लिए खड़े रहते हैं। कोई भी काम हो मैं ऐसे कहते हैं तू बेफिक्र रहे, तेरा काम हो जाएगा, उससे काम रख। बस। बढ़िया। सब गहने पहनते हैं ना, तो ये पति के नाम के ही पहनते, और पति तो बहुत सबके पति सबके साथ बहुत प्यार करते। तुम्ही पूजा केली आज? हो। का? जसं सर्वजण म्हणतात तसं नवऱ्याच्या आयुष्यासाठी, सुखी आयुष्यासाठी। जे सर्वजण करतात म्हणून तुम्ही पण? नाही, ते पण तसं नाही आहे, पण एक कुठेतरी मनात की त्यांना यश कीर्ती सर्व लाभू दे, ते सुखी म्हणजे आपण सुखी। असं आपण म्हणतो की 7 जन्मापर्यंत तोच नवरा मिळू दे, बरोबर आहे? तर तुमच्या पतिदेवांचे 7 चांगले गुण सांगा ना काहीतरी। त्यांचा सर्वात पहिला गुण असा की ते सर्व पूर्ण फॅमिलीला सांभाळून घेतात। आई बाबा असो, बायको असो या मुलगा असो, सर्वांना अगदी व्यवस्थित सांभाळतात। आणि दुसरं असं की चुकलं ना, जसं बाकीचे कसं एकदम हायपर होतात, हायपर नव्हता, अगदी थंड्या डोक्याने अगदी सर्व गोष्टी सांभाळतात। आणि जिथे आपल्याला जमत नाही, जिथे मी अडखळते, तिथे लगेच ते पाठीशी खंबीरपणे उभे राहतात। हा त्यांचा तिसरा गुण। आणि चौथा असा की काही त्यांची शिकण्याची खूप जिद्द आहे, मग कुठल्याच कामाला ते नाही म्हणत नाही। एखाद्या वेळेस मी तरी म्हणते की नको, हे जमत नाही, मग मी करणार नाही, त्यांचं नाही हा शब्द नाहीच आहे, प्रत्येक गोष्टीला हो आहेच। आणि 5वा म्हणजे ते खूप मेहनती आहेत, खूप म्हणजे खूपच मेहनती आहेत, थकणं त्यांना माहिती नाही आहे, मन लावून कुठलंही काम करतात। 6वा गुण म्हणजे ते खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि 7वा म्हणजे ते खूप प्रेम करतात। ताई साहेबांनी फिरून फिरून का असेना आणि डबल का असेना पण 7 आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद। ते मेसेज जशी व्रत करते तसं तुम्ही काही करता का?
नक्कीच आज वटसावित्रीची पौर्णिमेचा हे महाव्रत आहे. तिच्यात ज्याप्रमाणे स्त्रिया आपल्या पतिव्रतासाठी दीर्घायुष्यासाठी प्रयत्न करतात, देवाकडे मागणी करतात, आज पती या नात्याने मी तर सांगेल की आज तिलाही तेवढं सौभाग्य प्राप्त हो जेवढं ती माझ्यासाठी आज हे करते, देवासमोर प्रार्थना करते. तर तिच्यासाठी सुद्धा मी देवाला प्रार्थना करेल की तेवढी शक्ती तिच्यामध्ये, आदिशक्ती या रूपाने ती नवऱ्याचा सांभाळ करावा बुवा. सर्व बायकोनच करायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे, ते चुकीचं आहे. तुम्ही स्वतः काय करणार आहे आज तिच्यासाठी तरी प्रयत्न, भविष्यासाठी तिच्या सिक्युअर लाईफसाठी प्रयत्नशील आम्ही राहतच. पती या नात्याने ते आमचं कर्तव्यच आहे, ते तर आम्ही करायचंच आहे पुढे जाऊन. इसके पहले पूर्व जन्म में वो वट सावित्री नाम का एक कन्या थी, सती सातवाहन नाम के राजा के यहाँ जन्म लिए थे. उनका शादी नहीं हो रही थी. क्या? और शादी नहीं हो रही थी तो शादी जब विचार करने के लिए खुद बेटी को राजा ने बोला कि जाओ तुम अपने राज से बाहर जाओ और वहाँ अपने मनपसंद का राजकुमार ढूंढ के लाओ. वो राजकुमार ढूंढ के लाई और नारद जी ने कहा कि भाई देखो, जिसके साथ तुमने शादी करने के लिए तैयार हो वो अल्पकाल का उसका मृत्यु है, माने आगे चल के उसकी मृत्यु होने वाली है. तो बोले कुछ भी हो जाए मैं उसके साथ शादी करने के लिए तैयार हूँ. ऐसा कहा कि उसने शादी कर लिया. कुछ दिन के बाद वो जंगल में काटने के लिए लकड़ी गए और वहाँ सती माने सावित्री वट सावित्री दोनों गए, सतवान और सातवीं गए. और वहाँ जाने के बाद दोनों में प्रेम ज़्यादा था. वो जंगल में लकड़ी काटने के लिए गए और वहाँ दर्द उठने लगा. नीचे आए, उनका जो है शरीर वह छूट गया और यमराज लोग लेके चलने लगे. जब चलने लगे तो सावित्री जो है उसके पीछे पीछे भागी कि हम अपने पति को छोड़ेंगे नहीं, जहाँ वो जाएंगे हम वहाँ जाएंगे. बोले बेटे मांगो, क्या मांगना है? तो बोले हमारे को भाई सब हमारा तुम लेके जा रहे, हम क्या करेंगे? बोले मांगो. बोले हमें जो राज है, राज छिन गया है तो हमको राज दे दीजिए. तो राज दे दिया. बोले जाओ बेटो अपने घर को. फिर से पछिया लिया. बोले हमारे पति जब नहीं रहेंगे तो हम क्या करेंगे रह करके? फिर बोले हमारे माता पिता का जो आँख आई गई है, अंधे हैं, वो आँख मिलना चाहिए. वो भी मिल गया. फिर पछिया लिया चलते. फिर जब हो वहाँ आगे गए, बोले बेटी क्यों नहीं जा रही हो? हम तो आपको सब दे दिया. बोले एक वरदान हमको और चाहिए. बोले मांगिए. बोले हमको 100 पुत्र का जन्म देना है. कितने? 100 पुत्र का. बोले ये मस्त कह करके जब हमारा जब पति ही नहीं है तो हमारे 100 पुत्र कहाँ से होंगे? हमारे पति को वापस करिए. पति वापस हो गया और वहाँ से जो यमराज थे वो हो गए, अलोप हो गए और राजा का राज चलने लगा. महाराज जी, सिर्फ दंतकथा है कि सही में हो चुका है ऐसा? दंतकथा है कि ऐसा सचमुच हुआ होगा? सचमुच. लेकिन ऐसा लगता नहीं क्या कि दुनिया तो बहुत बड़ी है, बहुत से लोग हैं, लेकिन सिर्फ सावित्री बाई को ही यमराज दिखे? एक बात समझो, माता पिता अपने बच्चे को कितना लालन पालन करते हैं. जब वो बच्चे बड़े हो जाते हैं तो माता पिता को, अंधे को क्या करते हैं? अनाथालय में फेंक जाते हैं. अपने सास ससुराल को जो रहते हैं, ससुर सास को गद्दी में बैठाते, हदस लगाते कि हमारा सास ससुर है, माता पिता से बढ़ करके है. और अपने माता पिता को कहाँ डालते हैं? अनाथालय में डाल के आते हैं. तो सबसे बड़ा कौन जन्मदाता है? अपने माता पिता है ना. चारों धाम जाने कोई फायदा नहीं है, अपने माता पिता का सेवा करने में ही फायदा है. ये बात महाराज ने बहुत अच्छी बताई कि चारों धाम न जाते हुए अगर माता पिता का ही आप ध्यान रखते हो तो आपको भगवान सही में मिल सकता है. लेकिन महाराज को हमने जब पूछा कि इतनी बड़ी दुनिया है और सिर्फ सावित्री बाई को ही, सिर्फ उनको ही यमराज कैसे दिखे, तो इनका जवाब उन्होंने कुछ दिया नहीं है. महाराज, इथं आपण बघत आहोत की बऱ्यापैकी महिलांची गर्दी आहे, पूजा अर्चा चालू आहे. आजच्या दिवसाचं महत्त्व सांगाल का? आजच्या दिवसाचं महत्त्व असं सांगू इच्छितो की वटपौर्णिमा हा आजचा उत्सव. वटपौर्णिमेचा उत्सव म्हटलं म्हणजे महिलांचा अतिशय आनंद असतो. हा उत्सव साजरा करण्यामागे हेतू असा आहे की महिलांचं सौभाग्य अखंड असावं म्हणून त्या वटवृक्षाचं पूजन. पण मग वृक्षाचं पूजन करून सौभाग्य कसं टिकणार असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो की हे काहीतरी थोटांड असलं पाहिजे, परंतु तसं नाही आहे. आय एम वेल एज्युकेटेड पर्सन. आय डिस्क्राईब शॉर्टली की काही झाडं असे असतात, वृक्ष असे असतात की वातावरणातला कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन आणि आपल्याला प्राणवायू प्रदान करतात. आपण काही दिवसांपूर्वी बघितलं असेल की कोरोना काळामध्ये प्राणवायूची कमतरता भासत होती, म्हणून दवाखान्यांमध्ये जाऊन आणि वेगवेगळ्या प्रकारचे सिलेंडर त्याचा देखील शॉर्टेज आपल्याला आढळला. पण तो प्राणवायू फ्री ऑफ कॉस्टमध्ये म्हणजे फुकटामध्ये आपल्याला जे प्राप्त करून देतात हे वटवृक्ष झाडं असतात वेगवेगळे. न्यग्रोधो दुंबरो श्वत्थ चाणुरांध्र निषुधन हा जो मंत्र सांगितला आहे की वडाच्या झाडाचं पूजन
किंवा पिंपळाच्या झाडांचं अश्वत्थ वृक्षाचं पूजन किंवा तुळशी विवाहाच्या वेळेस तुळशीचं पूजन आपण करत असतो. मग या वृक्षांचं पूजन कशासाठी तर आपल्याला प्राणवायू हे प्रदान करतात, म्हणून त्यांच्या सान्निध्यात जर असलं तर वातावरणातला कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन आजकाल आपण बघतोय वातावरण अनैसर्गिक रीतीने आणि आता त्याच्यावरती देखील हायड्रोजन कारता आणि प्रकार चाललेला आहे, तो कशापासून निर्माण होतो हे आपल्याला वेगवेगळे सायंटिस्ट सांगतील. पण मी शिकलेलो असल्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो, माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालेलं आहे. मी आता स्टेट बँकेमध्ये करस्पॉन्डन्स म्हणूनही काम करतो, इक्विटी पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचं काम करतो आणि माझा परंपरेने चालत असलेला हा आणि पूजेचा देखील आणि मी प्रघात चालू ठेवलेला आहे. महिला माझ्याकडे येतात कारण गुरुजी तुम्ही अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगतात, सगळ्या गोष्टींचा अर्थ समजावून सांगतात, म्हणून सांगावं असं वाटतं की सौभाग्य प्राप्त होण्यासाठी या वटवृक्षाचं ब्रह्मसावित्री निमित्ताने आणि पूजन केलं जातं. अतिशय महिला आनंदात असतात, सौभाग्यांचं देवाणघेवाण म्हणून हळदी कुंकू प्रदान करतात एकमेकींना आणि वायन म्हणून. वायन कशासाठी द्यायचं तर त्यात देखील आणि विस्ताराने आणि वेगवेगळं हे आहे, परंतु सौभाग्य वायन ते देत असतात आणि आनंद आपल्या एकमेकी सखींच्या सोबत आणि वाटत असतात. नाव काय आपलं? मी संजय श्यामकांत नाईक गुरुजी महाबळमध्ये असतो. गेल्या अनेक वर्षापासून या ओंकारेश्वर मंदिरात येण्यात आहे आणि प्रघात आहे. इथे आम्ही सांगतो हे झाडांचं पूजन ते देखील एक आणि तुम्हाला सांगू इच्छितो की हे वृक्षाची फांदी वगैरे तोडली जाते, परंतु तसं नाही आहे. हे मूळ जेव्हा त्याच्यापासून सुटतं ते इथे लागवड केली जाते. हा जो मोठा वृक्ष असतो या वृक्षाचं वैशिष्ट्य असं आहे की तो जमिनीत लावल्यानंतर वर जातो, परंतु पुन्हा अश्वत्थ मूलम सुहृद मूढम असंगण शस्त्र अशा प्रकारचं आणि 15व्या गीतेच्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्या वरती गेल्यापासून पुन्हा मुळाखालती जमिनीत जातात, ते निघालेलं आणि याच्यामध्ये आणि लावलं जातं, ते जगवलं जातं आणि जगल्यानंतर त्याचं देखील पूजन. कारण गर्दी अतिशय असते तिथे, एकाच ठिकाणी 5, 50, 100, 200 महिला थांबू शकत नाही, म्हणून काही महिला इथे पूजन करून आणि त्या झाडांना आणि तिथे ते सूतवेष्टनाचं कार्य करत असतात. महाराजांनी सायंटिफिकली आपल्याला पटवून देण्यासाठी जे उदाहरणं दिलेत की झाड आहे त्याच्या मोडावरती जाऊन परत खाली येतात, त्याच्यानंतर ऑक्सिजन आहे, निसर्ग आहे आणि हे खरोखर पटण्यासारखं कारण याने दिलेलं आहे. त्याच्यामागे सायन्स आहे, कारण आहे. यांनी कुठलीही दंतकथा आपल्याला सांगितली नाही की ज्याच्यावर आमचा विश्वास बसणार नाही. असं दिवसाचं महत्त्व माहिती आहे का काय? आजच्या दिवशी उपवास करतात आणि पूजा करतात वडाच्या झाडाची, कारण याच्यामागे असं रिझन आहे की अखंड सौभाग्य लाभावं आणि पतीला आरोग्य आणि दीर्घ आयुष्य मिळावं, म्हणून एक सौभाग्यवती स्त्री या व्रताचं पूजन करते. पण मला सांगा, फक्त महिलांनीच का पूजा करावी, महिलांनीच का फेऱ्या माराव्या, महिलांनीच सर्व का करावं, पुरुष का बरं करत नाही महिलांसाठी, बायकोसाठी? कारण आपला हा जो समाज आहे तो पुरुष प्रधान समाज आहे. ज्या काही रिच्युअल्स आहे, आपल्या रूढी परंपरा आहेत त्या आधीपासून महिलांनी फॉलो केल्या आहेत, त्यामुळे ती परंपरा आजही आम्हीही फॉलो करतो, आमची जनरेशन फॉलो करते. अन्याय नाही वाटत का? वाटतो कुठेतरी, कारण आम्ही दिवसभर तहान भूक सगळं. महिला जरी घरी असल्या ना तर त्या देखील सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामच करत असतात. त्यांना काही असं वेळ नाही मिळत की त्यांनी 2-4 तास झोपावं, असं काही नाही आहे. फुल टाईम ते पण बिझी असतात, हे पण बिझी असतात. मग आयुष्यासाठी महिलाच का? एखाद्या पुरुषाने कधी एखाद्या झाडाला दोरा बांधलाय का, पूजा केली का, कधी उपवास केलाय का? असं आम्हाला तरी नाही आठवत. कदाचित पुरुषांमध्ये ती गोष्ट नाही आहे कदाचित, म्हणून देवाने आधीपासून महिलांनाच ती गोष्ट फॉलो करण्यासाठी दिली की तुम्हीच ती परंपरा पुढे चालवू शकता, पुरुष नसतील कदाचित चालवू शकणार. असं काही इथंही तोच प्रॉब्लेम आला की देवानेच सांगितलं, देवीने तर काही सांगितलं नाही. ते नाही माहिती मला. काहीतरी चुकीचं वाटतंय ना काही. हो, ते तर मिसिंग आहे. पण कारण बघा, देवच सांगतोय म्हणजे देव देखील पुरुष है ना, देवीने नाही सांगितलेलं, तर मग हे असं का? चुकच निघतात ते शब्द की देवाने सांगितलंय म्हणून आम्ही फॉलो करतोय, किंवा मग असं पोथी पुराणात लिहिलेलं आहे की असं हे व्रत केल्यावर याचं फळ हे मिळतं. म्हणून एक लग्न नाही झालं तेव्हापासून काही असे व्रत असतात की ते एक स्त्री, एक मुलगी ते जपत असते, ते करत असते. हां, नाही पुरुषही करतात, पण असं आहे की पुरुष जे करतात ते एक्सपोज नाही करत की आम्ही करतो असं. ज्यांचं खूप अतिप्रेम आहे बायकोवर तेही करतात, पण ते त्यांचं प्रेम गुपितच ठेवतात. आपण बऱ्याच लोकांचे बाईट्स घेतले, तर जसं काही लोकांनी म्हटलं की खरोखर पुरुषाला काही वेळ मिळत नाही, ते दिवसभर काम करत असतात, त्यामुळे पूजा अर्चा महिलांनाच करायची असते आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठीची जी काही पूजा अर्चा आहे ते महिलांनीच करायची असतं, असं काही महिलांचं म्हणणं होतं. मात्र काही महिला हे देखील सांगायला विसरले नाहीत की महिलांनीच का करावं, पुरुषांनी का करू नये.
आणि पुरुष प्रधान असल्यामुळे पुरुषांनी स्वतःसाठी कुठलाही उपवास पूजा अर्चा न ठेवता ते महिलेवरच सोपवलेलं आहे, त्यामुळे ते महिलांना करावं लागतं. त्याच पद्धतीने आम्ही बऱ्याच पुरुषांना देखील विचारलं आणि स्वाभाविक आहे पुरुष ऑन कॅमेरा बोलायला काही तयार नाही आहेत, पण त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी जसं आम्ही त्यांच्याशी डिस्कस केलं तसं या पद्धतीने की सर्व प्रकारचे उपवास असतील, व्रत असेल, पूजा अर्चा असतील ते महिलांनीच करायच्या. महिलांनाच फक्त गरज आहे का? पुरुषांना गरजच नाही आहे का? आणि पुरुष आठवतं आहे का की पुरुषांना स्वतःसाठी एखादी निर्बंध लावून घेतला असेल की मी पूजा करेल, बायकोसाठी काहीतरी पूजा अर्चा करेल. पुरुषांना बोललो की तुम्ही पूजा अर्चा का नाही करत, तुम्ही महिलेसाठी म्हणजे स्वतःच्या बायकोसाठी एखादी उपवास का नाही करत, तर त्यांनी सरळ सांगितलं की ही फक्त महिलांनाच वाटतं की सातोजन्मी हाच पती मिळावा, पण असं पुरुषांना वाटत नाही, म्हणून ते कुठल्याही पद्धतीचं व्रत करत नाही, कुठल्याही पद्धतीचा पुरुष करत नाही. हे आम्ही म्हणत नाही आहे. तर इथं जे काही पुरुष प्रधान होते, पुरुष होते, ते त्यांनी आपल्याला डिस्कस करताना हे उत्तरं दिलेत. हे आम्ही आमच्याकडून बोलत नाही आहे. तर हे पुरुषांचं म्हणणं आहे की जर आम्हालाही हीच महिला, हीच बायको 7 जन्मी पाहिजे असती तर आम्ही देखील वटवृक्षाला पूजा केली असती, आम्ही याच्यापेक्षा मोठा पक्का आणि जाड धागा वापरला असता, मात्र आम्हाला तसं वाटत नाही, म्हणून आम्ही तसं काही करत नाही, असं इथल्या पुरुषांचं सरळ म्हणणं होतं. आज वट सावित्री है और सभी लेडीज़ अपने पति के आयुष्य के लिए भगवान की पूजा करती है, शिव पार्वती की और सत्यवान सावित्री की पूजा करती है. और आज सब वट देव की पूजा करके सब उत्सव मनाती है. सुबह से सब तैयार होके अपने सुहाग के लिए हर स्त्री इधर पूजा करती है और सबकी मनोकामना पूरी करती है. और उसके लिए उपवास भी करते हैं आज पूरा दिन, यानी फ्रूट खाना, फिर शाम में एक टाइम उपवास छोड़ना. ऐसा तो पतिदेव भी कुछ करते हैं ऐसा? हाँ, हमारे लिए हमारी हर इच्छा पूरी करते हैं. हमारा फर्ज है कि हम हमारे पति के लिए उसकी लंबी आयुष्य के लिए करें, मतलब उपवास. पतिदेव हमेशा ही कर रहे हैं, आज ज़्यादा कुछ कर देंगे हमारे लिए. नहीं, देखिए कैसे सिर्फ महिला ही क्यों करे उपवास, पतिदेव को भी करना चाहिए, अन्याय नहीं है क्या? नहीं, वो भी करते हैं, वो कमाते हैं, बाहर रहते हैं, हमारे परिवार के लिए वो सब कुछ करते हैं. तो हमारा फर्ज है, हर एक स्त्री का फर्ज है कि हम भी अपने परिवार के लिए कुछ भी करें, इसीलिए हम ये उपवास करते हैं. महिला भी कुछ खाली टाइम नहीं रहती, सुबह से शाम तक काम ही करती है, तो ऐसा नहीं है कि पुरुष ही काम करते हैं. तो भी हम लोग घर पे रहते हैं, तो हमको कैसे हमारे पति के लिए हम कुछ भी करने को लेडीज तैयार रहते हैं. आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे? सगळ्यात आधी वटपौर्णिमेच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस तर सुहासिनीसाठी खूप महत्त्वाचा असतो. तो याच्यासाठी की जन्मोजन्मी तोच नवरा मला मिळावा, ह्याच आशेसाठी आपण वडाची पूजा करत असतो. म्हणून आज सर्व महिला वटपौर्णिमेला खूप महत्त्व देतात. पण ताईसाहेब असं पूजा तर नवरे करत नाही ना? नवरे करत नाही, पण ही परंपरा तर पूर्वीपासून चालत आली आहे, लादलेली आहे. मग तीच परंपरा आज आम्हीही करतो, आम्हीही पूजा करतो. पण काही पुरुष आहेत ते अजूनही वटपौर्णिमेच्या दिवशी बायकोसाठी पूजा करतात. मोस्टली सगळे करत नाही, पण क्वचित असे आहे, 100मधून 20% पुरुष असे आहेत की ते बायकांसोबत इथे पूजेलाही येतात. आमचे नवरे आले नाही म्हणून असं नाही, पण मोस्टली आम्ही इथे आल्यानंतर बघतो की खूप असे पुरुष आहे की ते बायकांसोबत इथे पूजेलाही येतात आणि त्यांच्यासोबत वटपौर्णिमेची पूजाही करतात आणि उपवाससुद्धा करतात. तर परंपरा चालू आहे, म्हणून आम्ही सर्वजण वटपौर्णिमेची पूजा करतो की जन्मोजन्मी आम्हाला तोच नवरा मिळावा, त्याचं प्रेम तसंच आम्हाला मिळावं. छान उत्तर दिलं तुम्ही. पण जसं आम्ही बऱ्याच पुरुषांना देखील विचारलं, ते कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाही आहेत कारण भांडणं होतात. तर ते म्हटले की कशाला उगाच 7 जन्म? 7 जन्म कशाला? तीच बायको कशाला परत परत? पण माहिती नाही. आता आपण पूजा करतोय, जन्मजन्मी तोच नवरा मिळाला, तर हे आपल्याला तर काही माहिती नाही. आपण पुढचा जन्म बघितलाच नाही आहे ना. पण एक मनाला एक आपल्या समाधान आहे की नाही, 7 जन्मी मला हाच नवरा मिळो आणि तो असाच मिळो, म्हणून पूजा केल्या जाते. नाही, तुम्ही फ्री बोलत आहात म्हणून तुम्हाला एक विचारतो की जसं आम्ही बऱ्याच गृहिणींशी बोललो
तर काहींचं काही बोलायला तयार नव्हते. त्यामागचं रिझन असं होतं की फॅमिलीसोबत होती, म्हणजे काहींना जबरदस्ती करावं लागतं आहे किंवा काहींना असंही आहे की पूर्वीपासून चालू आहे म्हणून करावं लागतं आहे. जबरदस्ती म्हणण्यापेक्षा ना मला तरी नाही वाटत कोणतीही एक महिला जबरदस्ती ही पूजा करत असेल. जरीही कितीही नवरा बायकोंची भांडणं असो, कितीही राग असो, कितीही द्वेष असो, कितीही तो कसाही असो, पण त्याच्यासाठी ही पूजा ती बाई करणारच असं मला तरी नाही वाटत. ह्या जगात किंवा ह्या भारतात अशी महिला असेल की ती आजचा उपवास आणि पूजा करणार नाही. जरीही तो राग मनात असला तरी आजच्या दिवशी तो ती राग ठेवणार नाही असं माझं मत आहे. तेवढ्याच आनंदाने ती आजची पूजा करेल. ताई साहेबांनी सर्व महिला वर्गांचा काय म्हणू आपण, महिला वर्गांकडून त्यांनी बोललेलं आहे आणि त्यांची बाजू एकदम सक्षमपणाने मांडलेली आहे की त्यासाठी आपल्याजवळ आता प्रश्नच नाही आहे. धन्यवाद ताई. धन्यवाद. सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा दिवस सगळ्यांचा खूप आनंदात जावो. ज्याचेही भांडणं असतील नवरा बायकोचे त्यांनी आज सगळ्यांनी प्रेमाने राहावं हीच मी सगळ्यांना एक संदेश देऊ इच्छिते आजच्या दिवशी. धन्यवाद. पण बऱ्याच महाराज असतील त्यांचा आपण बाईट घेतलेला आहे, काही लोकांचा घेतलेला आहे. तसं आपल्याला हर्षल वैद्य म्हणून आहेत, त्यांची या ठिकाणी पूजा अर्चा चालू आहे. आपण त्यांना विचारूया आजच्या दिवसाचं महत्त्व काय. आजच्या दिवसाचं महत्त्व असे की आजकाल जे स्त्रिया आहे ते आपले सौभाग्य वृद्धिंगत होण्यासाठी, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी वटसावित्रीचे पूजन हे करत असतात. त्याचप्रमाणे आरोग्य, धनधान्य आणि आता जो कोरोना आजार गेलेला आहे, जे आजारातनं निघण्यासाठी आणि निर्विघ्न आपल्यावर जे कोणते पण विघ्न आहे ते निर्विघ्नपणे पार होण्यासाठी, म्हणजे धनधान्याचा तर लाभ होतोच पण आरोग्य म्हणजे आरोग्य चांगलं आहे तर आपण सर्व सुख भोगू शकतो. त्यासाठी वटसावित्रीचे पूजन हे महिला वर्ग प्रामुख्याने करत असतात. हा त्यामागचा उद्देश आहे. साधारण किती वर्षाचा इतिहास असेल या गोष्टीला. आपल्याला तसं हे करतात सांगता येणार नाही, पण हजारो वर्षापासून आपण जे कथा परंपरागत ऐकत आलेलो आहे. पण जे परंपरागत त्याला परंपरागत म्हणतील की परंपरानुसार हे सर चालण्यात आलेलं आहे. खरंच 7 जन्म मिळत असेल का नवरा. आता याबद्दल मी तर सर्वसामान्य माणूस म्हणजे पुजारी आहे त्याबद्दल मी पण नाही सांगू शकत. पण जसं आपण म्हणतो नाही 7 जन्म, पण निदान आपले पुढचं जसं हे आहे बुवा त्यामुळे पुढील जन्म पण आपले सुखकर व्हावे बुवा, जे आपले जीवनसाथी बुवा ह्या जन्मात जसं हे बोललं जन्म म्हणण्यापेक्षा आता जशी साथ दिलेली बुवा तशी पुढे पण आपल्याला अखंड साथ लाभो हा त्यामागचा उद्देश आहे.